जय गुरु. आपण जो जय पाठ गुरु कर सर. जय गुरु. आपण जो पाठ करतो आहोत त्याच्या आता आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आज दुपारी मी काही PDF टाकल्या होत्या, त्याच्यामध्ये काही शब्दांच्या बद्दलचे व्याकरण मी टाकलं होतं. हे कदाचित तुम्ही बघितलं असेल. नसेल बघितलं तरी आपण हे जे वाक्य घेऊ त्या वाक्यांमध्ये ते येईल आणि त्यावेळेला आपण त्याची चर्चा करूया. तो पाठ शेअर करतो. हे आपण परवा काही शब्द बघितले, काल किंवा परवा काल बघितलं होतं. पुन्हा एकदा मी वाचतो ते, तोपर्यंत आणखी कोणी लोक येतील ना. मातुलह मामा, मातुलानी मामी, पितृव्यः काका, पितामहः आजोबा, मातामहः आजोबा म्हणजे मातामह म्हणजे आईचे वडील आणि पितामह म्हणजे वडिलांचे वडील. पितामही वडिलांची आई म्हणजे आजी, मातामही आईची आई म्हणजे आजी. इथपर्यंत नाते घेतलेत काही, आणि काही वस्तूंची नावं आहेत. कृदरम म्हणजे पेटी, मंच म्हणजे बाक किंवा मंच, पर्यंक म्हणजे पलंग, काही इतर वस्तू आहेत खाण्याच्या वगैरे, मसाल्याच्या, भुजेच्या. उगी फलम सुपारी, लवंगम लवंग, रंग म्हणजे कात. सुधा याचे दोन अर्थ आहेत, अमृत आणि चुना. एला म्हणजे वेलची. नागवल्ली पत्र म्हणजे विड्याचं पान किंवा नागवल्लीचं पान आपण म्हणतो त्याला. तांबूलम म्हणजे विडा केलेला असतो त्याला तांबूल म्हणतात, संस्कृतमध्ये तांबूलम. मंजुषा म्हणजे पेटी. आता पेटी करता दोन शब्द आले इथे, मंजुषा आणि कृद्रम. कृद्रम म्हणजे एक प्रकारची अलमारी आणि मंजुषा म्हणजे पेटी. तालकम म्हणजे कुलूप आणि घटः म्हणजे माठ. एवढे शब्द आपण काल बघितले होते. काही वाक्य आपण काल बघितले होते. या पहिल्या पानावरची वाक्य आपली पूर्ण झाली होती. मम गृहम माझे घर, बाल किम नामधेयम तव तुझे नाव काय आहे, गोविंद इति नामधेयम मम माझे गोविंद हे नाव आहे. त्वं कुत्र निवससि, अहम अस्मिन् एव गृहे निवसामि मी याच घरामध्ये राहतो. तव गृहे अन्य के जनाः सन्ति तुझ्या घरात आणखी कोण कोण लोक आहेत. मम गृहे मम भगिनी भ्राता माता पिता च सन्ति. किम करोति तव भ्राता, मम ज्येष्ठ भ्राता कार्पासस्य व्यापारम करोति. कार्पास म्हणजे कापसाचा व्यापार. अथ ते भगिनी अत्रैव अस्ति तुझी बहीण येथेच आहे का. नाही, सा पाठशालां गता, सा तत्र अध्यापन कार्यम करोति. तरीही तुम त्रैकाकी एवासी तू इथे एकटाच आहेस का. आम होय, अहम एकाकी एवात्र अस्मि मी इथे एकटाच आहे. तव पिता कुत्र अस्ति म्हणजे वडील कुठे आहेत. पिता गृहस्य पार्श्वे उद्याने पुस्तकम एकम पठती वडील घराच्या मागच्या बागेमध्ये एक पुस्तक वाचतायत. तव माता किम करोती तुझी आई काय करते. सा भोजनगृहे ओदनम पचती ती स्वयंपाकघरात भात शिजवते. कदा त्वं करोषि भोजनम तू केव्हा जेवण करतोस. अहम सार्धैक एकादशवादने प्रतिदिनं भोजनं करोमि मी रोज 11:30 वाजता जेवतो. अद्य तू त्वमपि मया सह भोजनं कुरु आज तर तू माझ्या बरोबर तू सुद्धा माझ्या बरोबर जेवण कर. अस्तु अद्य अहम अपि अत्रैव भोजनं करिष्यामि असो आज मी सुद्धा इथेच जेवण करीन. इथपर्यंत आपण काल केलं होतं. आता इथून पुढे आपण वाचूया.
सुरुवातीला माझ्यासमोर नाव आहे सुनंदा गिरी मॅमचं. मी वाचाल का पुढचं वाक्य? हा सर. हा हो सर. हा मम माता प्रसन्ना भविष्यति यदि त्वं द्यात्रेव भोजनं करिष्यसि. हम्म, जर आज तू येथेच जेवण करशील तर माझी हम्म, आई आनंदी होईल. ओके. मम म्हणजे माझी, हा माता आई, हम्म, प्रसन्न विशेषण हा क्रियाविशेषण होईल का म्हणजे प्रसन्न? मात नाही, मातेचं विशेषण आहे ते. हा. म्हणजे माता हा प्रसन्न ठीक आहे, म्हणजे क्रियाविशेषण आनंदित आहे होईल. ते बरोबर आहे. पण माता असे स्त्रीलिंगी असल्यामुळं प्रसन्न हे पण स्त्रीलिंगी झालंय. हो सर. हा भविष्यती म्हणजे होईल. तू इथे जेवण होईल. हा होण्यासाठी भविष्यती हा हो भविष्य क्रियापदाचं रूप आलेलं आहे. भविष्यकाळ. हा हा. यदी यदि म्हणजे जर, हा त्वम द्यात्रेव त्वम याचा अद्य अर्थ अत्र एव. त्वम म्हणजे तू, त्वम अद्य अद्य म्हणजे आज, अत्रेव. अत्र म्हणजे इथे, एव म्हणजे सुद्धा. तू जर हा. आज इथेच जेवण केलंस तर माझ्या आईला आनंद होईल. जर आज हो तू सर. इथेच जेवण करशील तर माझी आनंदी होईल, माझ्या आईला आनंद होईल. ओके. त्यातलं हे त्वम आद्य अत्र एव या 4 शब्दांचं मिळून बनलं हे त्वमद्यात्रैव. ते जेव्हा आपण आता सवय होते शब्दांची आणि आपण बोलतो तसं शब्द एकमेकात गुंततात आणि त्यातून संधी निर्माण होते. ओके, थँक्यू. स्नेहल ताई. तव परिवारे अन्ये के संबन्धिनः सन्ति? तुझ्या बंदिना हा. संबंधिनः सन्ति. हम्म. तुझ्या परिवारामध्ये आणखीन कोण नातेवाईक आहेत? हा. संबंधीन तव हा म्हणजे नात्यातले लोक. संबंधी आपण नातेवाईक. म्हणतो ना मराठीमध्ये, तर संबंधीन हा शब्द बहुवचनी नातेवाईक. हा हे झालं. त्यात काही अजून तुम्हाला काय सांगायचं आहे का स्नेहलताई? नाही. हा हो. तर सोपं वाक्य हे. फक्त आणणे के परिवारे सप्तमी आहे. आणणे के हे बहुवचन आहे म्हणून आणणे सुद्धा बहुवचन झालं. ओके. वैशालीताई. वैशालीताई अनम्यूट होतंय का? हो 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 होतंय. विशालः खलु मम परिवारः हा. पितृव्यः हम्म, मातुलः हम्म, मातुलानी हम्म, मातामही च सन्ति. माझं हम्म. कुटुंब खरंच खूप मोठं आहे. व्हेरी गुड. काका, मामा, हा मामी आणि आजी आहेत. इथे व्हेरी गुड. हिंदी असेल तर आजी म्हणजे नानी येईल. हा आपल्याला कसं संस्कृतचं ते मराठीमध्ये करायचंय आणि संस्कृत करण्याकरता ओके जी वाक्य येतील ते हिंदीमध्ये येतील आपल्याला. कारण प्रश्नपत्रिका ओके हिंदीमध्ये ओके असणार आहे, हिंदी इंग्रजीमध्ये. राईट राईट. हां त्यामुळे आपल्याला भाषांतर संस्कृतचं करायचं ते मराठीमध्येच करायचंय. ते हिंदी नाही केलं तर चालतंय. हां हां. सो विशालः म्हणजे विशाल खलु मोठं, मम परिवार. खल्लू म्हणजे खलु म्हणजे खरोखर, खरंच नक्की. खूप. हां खरंच. खरंच खूप मोठा परिवार आहे. हम्म. हे सर काकासाठी पितृव्यय आहे ते हो. अव्यय आहे का काय आहे? नाही हे त्याला अव्यय नाही म्हणतात याला. म्हणजे जसं पण मामासाठी मातुलह तसं मातुला हा पितृव्ययच म्हणायचं. तो व्यय वेगळा लागलेला नाही. आय मीन शब्द कसा मला ते बनतो सांगेल तुम्हाला सांगता मी. येत नाहीये. पितृव्यय हा कसा बनला म्हणजे तो. हा तयार झालेला शब्द नाहीये हे ना, कसं असं होतं मला की विचारायचंय. म्हणजे अनेक प्रकारे त्यात संधी नाहीये ना. नाही तसं नाही एक्झॅक्टली. तर पितृव्यय कसा हा बनला असेल, पितृवरून बनला, मग व्यय कसा ऍड झालं त्याच्यामध्ये काय व्याकरणिक हा प्रक्रिया आहे त्यामध्ये. मी तुम्हाला बघून सांगेन. ओके ओके ओके. हा बाकी मातुलह मामा, मातुल आणि मामी आणि मातामाई म्हणजे आणि आजी, आईची आई. मातामहीच्या संधी. हो. हम्म. म्हणजे एकत्र हा कुटुंब आहे हे. ओके. सर एकदा हा एक प्रश्न होता. हो. हे खरंच खूप मोठे म्हणजे खूप साठी खरं काही नाहीये शब्द ना? हा खूप काही म्हणजे नाहीये. नुसतं विशालाचं मोठे होईल हो फक्त. पण खूप साठी असं काही दुसरा शब्द हो. नाही सर याच्यात. ठीक आहे. खलू म्हणजे खरंच आणि विशाला म्हणजे मोठा ना, बरोबर आहे ना?
ते खूप मोठं म्हणजे घेतलं ना मोठ्याला आपण. खूप अतिव विषयाला वापरू शकता. नाही पण ते हा नाही ना, खूप ते त्यांनी नाही येत. खूप प्रश्नामध्ये या दिलेलं नाही शब्दासाठी ते. नाही. हा प्रश्नामध्ये दिलेलं नाही तसं काही. भाषांतरामध्ये आलं ते, तरी गरज नव्हती. खूप शब्दाची गरज नव्हती. विशाल खलु मम परिवार. खूप मोठे. आता विशाल जे आहे त्याचाच आपण अर्थ खूप मोठे घेतलं तर गोष्ट वेगळी. पण विशाल म्हणजे मोठे सफिशियंट आहे, एवढं पुरेसं आहे एवढं. ओके. रवींद्र जोशी साहेब. भोजनं कृत्वा किं त्वं तांबूलं भक्षयसि? सो भोजनं कृत्वा म्हणजे जेवण झाल्यानंतर किंवा जेवण करून बरोबर. काय तू विडा खाशील का? नाही, विडा खातोच आहे. खाशील नाही, सॉरी, खातोस का? हा भक्षयसी, खातोस. हा हा. म्हणजे खातोसला क्वेश्चन मार्कच्या ऐवजी मराठीत करताना त्याला का लावायचं, कारण हा शब्दशः हा. झालं तर जेवण नाही करून तू विडा खातोस असंच नाही, होईल. किम आहे ना तिथे, हा मध्ये किम आहे, तिसरा शब्द आहे ना. भोजनम कृत्वा किम त्वं तांबूलम भक्षयसि. हा भोजनं म्हणून ते कृत्वा किम किं आले, त्वांबूलं का पण भक्षयसि. आलं तिथे. हा काय तू विडा खातोस, असं आपण थोडस ते वेगळं हा करतो ना, हा काय तू विडा खातोस असं. हा. पण ठीक आहे, ते म्हणजे हा. ती जुनी काय तू मराठी विडा होती. खातोस किंवा तू विडा खातोस हा का, म्हणजे हा विडा खातोस. थोडासा जरा अर्थ बदलतो दोन्हीमध्ये. हो तेच तेच कायची जागा बदलली की अर्थ बदलतो. हा मराठीत मध्ये तरी नक्कीच बदलतो. बदलतो. ठीक येस. आहे, म्हणजे अर्थ त्याचा साधारण हो. तोच आला. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे हे सगळं हिंदी भाषायाम अनुवाद जरी असलं, हिंदी भाषा टायटल नाही करायचा अनुवाद आपल्याला. नाही करायचं, तेच त्यांनी मी दिलंय, म्हणतोय, ऑप्शन दिलेत मराठीतच त्याने. करायचं. इंग्रजी, हा हिंदी किंवा आपली जी असेल भाषा ती डिक्लेअर केली मातृभाषा. जाते. हा मातृभाषा. तर संस्कृतचं करताना मराठीतच करायचंय, पण जर का हा हिंदीत असेल तर हा त्याचं संस्कृत मध्ये हिंदीचं भाषांतर संस्कृत करायचं असेल करायचं. तर आपल्याला हा हिंदी आणि मराठीत इंग्रजीमध्ये देणार नाही. मिळतील वाक्य. हा येस. हिंदीचं संस्कृत करायचं, मराठी नाही मिळणार आपल्याला. हा हा. त्यात मराठी नाही, हिंदीचं संस्कृत. कारण ठीक ठीक. संपूर्ण देशामध्ये एकच पेपर निघतो, त्यामुळे ते मराठी नाही. हो बरोबर आहे, ऑल हा इंडिया. हा. ठीक. येस. माझा एक छोटा प्रश्न होता. इकडे येस. बंगलोरमध्ये किंवा काही मित्र माझे हैदराबाद आहे, ते हा हा विचारत होते. अर्थात मी त्यांना गुगल करायला सांगितलं, हा पण हा. ते म्हणत होते की लोकल मी म्हटलं हे आमचं तर आमच्या भाषेत आहे, ते इतर भाषिक आहेत, मराठी नाही आहेत. तर ते विचारत होते हिंदीमध्ये आमच्यासाठी घ्यावं पण काही लागेल मग मिळू त्यांना. शकेल. हिंदी आणि हा संस्कृत असं घ्या. हिंदी इंग्रजी संस्कृत घ्यावं हा लागेल. म्हणजे माध्यम भाषा त्यांना तसं एक स्वतःची लागेल. डिमांड आहे त्या आपणच मध्य प्रदेश मधल्या लोकांची, काही आहे डिमांड राजस्थान मध्य प्रदेशमध्ये. अच्छा तर अच्छा ते अच्छा. सरांचं चाललंय आता कसं करायचं त्याला. हा कारण त्याला ठीक आहे ठीक. प्रॉपर असं म्हणजे एक्सप्रेस करता येईल हिंदीमध्ये, हा किंवा कधी कसं हैदराबादी हिंदी आणि कर्नाटकी हिंदी आणि हो. तीन-चार प्रकारच्या हिंदीमध्ये फरक पडतो. सगळ्यांना नाही घेऊन नाही, जावं हिंदी तर राष्ट्रभाषा ते सेम घेतात, आहे, पण पण ते आपण कसं. आता जसं बोलतोय समजण्यासाठी हा, ती तेवढं माध्यम आपल्याला भाषा तेवढी त्यांना पण तेवढं आपल्या कम्फर्टेबली होणार नाही. हिंदीचं ज्ञान आपल्याला पाहिजे. तेच. कारण हिंदी सोडून तसं त्यांना म्हणजे कन्नडा किंवा हा आता तेलुगू लागेल. हा हा, थोडंसं टोन वेगळा असतो, समजण्याची तो भाषा वेगळी. फक्त फरक आहे. बघूयात तसं. हो सर काय म्हणतात बघू. बोलतात, ते तशी जर हिंदीच बोलतात. तशी जर खराब, डिमांड फ्रँकली असेल ना खराब हिंदी की बोलतात. हो हो, किती लोक असतील एक अंदाज घेतला आपण, तर मग तसं व्यवस्था करता येईल. नाही, मी सहज विचारलं आहे, मी विचारतो त्यांना परत. किंवा मी त्यांचा तेवढं तेच कॉन्टॅक्ट असेल सांगितलं की तर भारतीय विद्याभवन हो, बंगलोरमध्ये पण आहे, मोठी आहे वास्तू असं आहे त्यांची. त्याची म्हटलं ब्रँच जाऊन वगैरे असेल. विचारा सर अजून काय. हा 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 तर ठीक हा. आहे, बघूया. हो ठीक आहे चालेल. ठीक आहे, ओके. जास्त काय. सर, हा आपण भरपूर ह्याचा सराव केला आहे ऍक्च्युली हे किमचा, पण तरी हो पण ते तेवढंसं स्पष्ट होत नाहीये. तर म्हणजे आता बघा, भोजनम कृत्वा किम त्वं तांबूलम भक्ष्यसि, म्हणजे भोजन करून काय तू तांबूल भक्षण करतो असं विचारलं तर त्याच्यामध्ये एक आश्चर्याचा भाव वाटतो. हो आणि हो फक्त हो असं हो म्हटलं की हो जेवण करून तू विडा खातोस का, तर हा हो फक्त प्रश्न वाटतो, म्हणजे साधा प्रश्न वाटतो. हो हो. तर त्यांना काय एक्सप्रेशन अपेक्षित आहे आपल्याला कसं कळेल? यामध्ये साधारणपणे असं आहे की एक प्रश्नार्थक वाक्य आपल्याला करता यायला पाहिजे, असं अपेक्षित आहे. आता हे मराठीमध्ये भाषांतर करताना आपल्याला कारण हा की हा, प्रॉब्लेम येतो. आपण दोन्हीही टाकू शकतो त्यामध्ये ऑब्लिक करून. अच्छा. कारण आपण असं पण म्हणतो की हो संस्कृतमध्ये त्याच्या क्रमामुळे हो अर्थात हो फरक पडत नाही. हो मग अर्थ काय पाहिजे अपेक्षित ते हो पण हो. कळत नाही.
यामध्ये त्यांना संस्कृतमध्ये अपेक्षित असं आहे की साधा प्रश्न आहे तो. मग आपण मराठीमध्ये बोलताना त्याची जागा बदलली की त्याचा अर्थ बदलतो. हम्म. हा आपला प्रश्न, भाषेचा आपल्या भाषेत प्रश्न आहे. पण त्यामध्ये संस्कृतमध्ये त्यांना फक्त प्रश्नच अपेक्षित प्रश्न आहे. एवढाच अपेक्षित आहे. नाही हा सगळा एक संवाद आहे. आपण धरलं तर मला वाटतं पुढचा त्याचंच उत्तर येत आहे ना, तर त्याला मी पुढचं विडा आहे. खात नाही त्यामुळे मी ते तर खातो. हा तसं पाहिलं तर आहे. जर आयसोलेट करून जरी आपण वाक्य नाही बघितलं, हा फक्त ह्या प्रश्नाविषयी म्हणत हा, नाहीये, एकंदरच जेव्हा एकंदरीत जेव्हा हे किम येतं किमची तेव्हा जागा बदलली तर प्रत्येक जण मराठीमधला अर्थ बदलतो. ही गोष्ट खरी आहे. अर्थ बदलतो. हो, इतर वेळेला असं होत नाही, पण या ठिकाणी असं आहे. किमच्या पर्टिक्युलर होत असते. ठीक आहे. आता किम सुरुवातीला घेतलं तरी तोच अर्थ आहे, शेवटी घेतलं तरी तो अर्थ आहे, आणि मध्ये घेतलं तरी तोच अर्थ आहे. म्हणजे प्रश्न हाच तो आहे. त्यातून आश्चर्य किंवा तू खातोस असं नाही त्यामध्ये. म्हणजे उद्गाराचं चिन्ह नाही अपेक्षित त्यामध्ये. हम्म. ओके, पद्मजाताई. हो सर. हा. नैव नाहं तांबूलं भक्षयामि हम्म. अहं तु लवंगम एलादिकं वा भक्षयामि. हा. नाही, मी विडा खात नाही. मी तर लवंग किंवा वेलची खातो. राईट. नैव एव. म्हणजे न एव. हा, हा. न एव. यातला Actually कुठला ते नाही नैव नाहीच कुठला नाहम नाही. म्हणजे न अहम. हे इथं जे नाहीच्या ऐवजी नाहीच असायचं. आता हे च कुठे घ्यायचा हा प्रश्न येतो. इथे जरी घेतलं तरी चालतं. विडा खातच नाही. इथे घेतलं तर, कारण कसं, जरी या ठिकाणी नैव घेतलं असलं तरी शब्द फोड केली की न आणि एव असं होईल. मग ते एव जे आहे ते आपण कुठेही बाजूला घेऊ शकतो. त्याचा अर्थ म्हणजे खातच नाही. कारण त्याला एम्फोसिस काय करायचं या ठिकाणी की तो विडा खात नाही, फक्त लवंग आणि वेलची खातो. म्हणजे खातच नाही म्हटलं की तो त्याला एम्फोसिस केला. म्हणजे हे च जे आहे इथं न च्या बरोबर आलेलं तर ते आपण पहिल्या तांबूलमच्या पुढे जाऊ नाहीला शकतो. लागेल ना, हा, काय? पहिल्या नाहीला च लागेल ना, कारण नाही, त्याच्यात एव आलाय. हो ते न आहे. एव. हो हो, ते बरोबर तुमचं. दुसरा आहे तो न अहम आहे ना, न हो ना, अहम. हो ना. हे आपण जर अर्थ दुसरा आहे तो काढायला न गेलो याचा, अहम आहे. नाही बरोबर आहे. हा. ना अहम न अहम, तर ते हे जे न एव जे आहे ते या ठिकाणी जरी त्याने जोडून घेतलं असलं, न च्या बरोबर एव घेतलं तरी आपण एवची जागा योग्य अर्थ येण्याकरता बदलू पण शकतो मराठीमध्ये. तर हे अहम तू लवंगम एलादिकम वा, या सुद्धा च नाही इथे, लवंग किंवा वेलची खातो. ओके. नंतर इथे पुढे कोण येतात? गिरीश देशपांडे साहेब. हो. किम भोजनांते किंचित विश्रामम न करोशी. म्हणजे काय भोजनानंतर थोडा किंवा किंचित आराम नाही करत. करेक्ट. मग जेवणाच्या शेवटी तू थोडा आराम नाही करत का? हा. करत नाहीस का? करत नाहीस का? राईट. भोजनांते, भोजनस्य अंते. भोजनाच्या शेवटी. सर किंचितच सर, हे हलंत काय ते? किंचित हलंत येतं का? किंचित सर, हलंत घ्यावा तर न घ्यावा चालते. कारण शब्द आहे ना तो पुन्हा कशाला सर आहे. हे असं होईल का? हा सर, अजून बोला, एक बोला. मी व्हेरिएशन सांगू का? हा, काय भोजनानंतर थोडासा आराम नाही करणार? करणार असं नाही होणार ना, कारण हे करोशी आहे ना, ओके. करिष्यसी नाहीये ते. ओके. करिष्यसी असतं तर मग भविष्यकाळ झालं असतं. काय भोजनानंतर थोडासा आराम करत नाहीस का? ओके. वर्तमान काळ असेल. वर्तमान काळ. वर्तमान काळ. हा. हा हा. आता फक्त हे राहिलं की किंचितचं त जे आहे ते हलंत योग्य आहे का हे मी बघतो मी. तर मला ते योग्य वाटतंय किंचित. नाही बघू ना, तसं मलाही आता म्हणजे कारण कशा करता थोडं ते
किंचित. याचा उच्चार आपण अर्धवट करतो, ही गोष्ट खरी आहे. आपण किंचित असं म्हणत नाही कधी, किंचितच म्हणतो. ते आपल्या मराठीमध्ये किंचित म्हणतो, संस्कृतमध्ये पण तसंच किंचित आहे का म्हणजे हम्म. असेलही योग्य ते. सर तेच शब्द जर मराठीत पण असले तर वापरू शकतो आपण. हो ना, हो ना. थोडा आरामशिवाय किंचित म्हणजे आराम instead म्हणू of आपण त्याला. जेवणानंतर आपण भोजन पण म्हणतोच, किंचित पण म्हणतोच हो आणि ना, पण विश्राम आपण पण तसं म्हणतो. मराठीमध्ये हलंत So, तसं घेत नाही. आपण जर लिहिलं तर उच्चार आपण त्याचा हा हा असं थोडासा हलकासा करतो, हा. किंचित. So, काय भोजनानंतर थोडा आराम नाही करत? हा, नाही करत नाहीस का? नाही करत. ओके. ठीक आहे, हे बघूया आपण. 2 प्रश्न ते असे आहेत. किंचित मे बी म्हणजे बहुतेक ना ते किंचित हे अव्ययामध्ये येतं, त्यामुळे तिथे तचा जो आहे तो हलंत बरोबर आहे, योग्यच आहे का? आहे ते. हलंत कारण आहे का तो? हलंत आहे का तो? हा हलंतच येतं ते, हो. हलंतच येतं. हो, किंचित जे किंचित आहे ते अव्यय आहे, बरोबर आहे ते. अव्यय असल्यामुळे हा, आणि हो. ते त जे आहे ना ते म्हणजे ते हलंतच वापरलं जातं, त ओके पूर्ण येत नाही. ओके ओके, ठीक आहे, चालेल. ओके, चालेल. हा, कल्याण ताई तुम्हीच आहे आता. नाहम. नाहम विश्राम सुखम अनुभवामि तस्मिन् पर्यंके मे पिता किंचित कालम विश्राम्यति. मी आराम करत नाही, त्या पलंगावर माझे वडील थोडा वेळ विश्रांती घेतात. अजून यात काही तुम्ही सांगाल जर काही कोड करून वगैरे असं? न अहम हम्म, विश्राम सुखम अनुभवामी. विश्राम सुखम, हा विश्रामस्य सुखम. अनुभवामी. आता हा, ह्यामध्ये अनुभवामी हे कारण की हे प्रेझेंट म्हणजे वर्तमान काळ असल्यामुळे, प्रेझेंट हो. असल्यामुळे आपण अनुभवामी आलं. हो. पण त्याच नंतर विश्राम्यती. आता हा. हे विश्राम्यती जिंकताना आपल्याला म्हणजे जर प्रत्ययानुसार आपण गेलो तर ते वाटते आपल्याला की हे आहे म्हणजे वर्तमान काळ आहे. पण हो. तिथे विश्राम्यती हे जे आहे ते भविष्य काळ, म्हणजे इथे अर्ध म आणि य लागलेले आहे. तर तिथे जेव्हा आपण करतोय विश्राम घेतात, हा. हे वापरलेलं आहे. किंचित कालांत म्हणजे थोडा वेळ विश्राम घेतात. इथे हा, पण हा, जेव्हा पुढे. आपण श्रमश्राम्य हा धातू वापरला जातो, म्हणून तिथे बरोबर आहे. हो. हा श्रमश्राम्य धातू असल्यामुळे तिथे हो. आपण घेताना चौथ्या गणातला असल्यामुळे तिथे य आलंय, म्हणून तिथे पण प्रत्यय घेताना ती प्रत्ययांचा वापर हा, करतो. विश्राम्यतीमध्ये गेला. हा. ओके सर ओके ओके. विश्राम्यती सगळं डोक्यावरून गेलं. एकदा ठीक आहे, सांगा ठीक ना. आहे. नाही, ठीक आहे. तस्मिन पर्यंगे म्हणजे त्या पलंगावर, ठीक आहे आपल्याला. मे पिता, मे म्हणजे माझे वडील, किंचित कालम थोडा वेळ विश्राम करतात. विश्राम हे क्रियाम जे आहे, क्रियापद जे आहे विश्राम्यती या स्वरूपात विश्रांती करतात, विश्रांती घेतात. आता विश्राम्यती हे क्रियापद कसं तयार झालं याचं तुम्हाला मी विश्लेषण करून टाकतो. जसं आज बाकीचे टाकले तसं विश्राम्यती कसं झालं ते टाकतो. पण हे रूप वर्तमान काळातच आहे ना? हो, वर्तमान काळात होते आणि हे परस्मैपदीच आहे. विश्राम्यती म्हणजे विश्राम करतात, विश्राम घेतात. ओके. हिरा पहिलं वाक्य आहे त्याचा, हे मोठं वाक्य आहे, ते 2 भाग कर. पहिला भाग वाच. हो. अहमपि विश्रामं कर्तुमिच्छामि भोजनानन्तरम्. हा. सर म्हणजे एकच मिनिट डिस्टर्ब करू का? त्यांचं नाव वाचता सांग बरं, काय म्हणलं? सर वैशाली बोलतेय. बोला. सॉरी. ते विश्राम्यती आहे ते प्रथम पुरुष एकवचन आहे का? वर्तमान काळ. हो, प्रथम पुरुष वचन एकवचन, बरोबर आहे. ओके. हा. कारण ते पित्याबद्दल सांगतोय ना, स्वतःबद्दल बोलत नाही तो. हो हो. त्यामुळे तो प्रथम पुरुषच आहे. ओके. हा. आता क्लिअर झालं. म्हणून ते ती आला, नाही तर मग पुन्हा तिथे मी आला असं. ओके. हा, हिरा. अहमपि म्हणजे काय? मी सुद्धा. मी सुद्धा. विश्रामम म्हणजे विश्राम. तर विश्रामम ही द्वितीय आहे. द्वितीय आपण पाहिलं तर विश्रामाला होईल ते. विश्रामाला आपण मराठीत म्हणत नाही, विश्राम किंवा आराम. कर्तुम म्हणजे
कर्तुम इच्छामी, करू इच्छितो, करण्यासाठी इच्छितो. इच्छामी म्हणजे इच्छा करतो, इच्छितो. हे मी कशा करता आलं तिथे? अहम करता. अहम इच्छामी, किम इच्छामी, विश्राम करतो इच्छामी. आणि केव्हा? कदा? भोजनानंतरम, भोजन अनंतरम, भोजनम अनंतरम, हे दोन शब्द याच्यामध्ये. भोजनम आणि अनंतरम हे एकत्र झाले, संधी झाली भोजनांतरम. ओके. मी सुद्धा जेवणानंतर विश्राम करू इच्छितो किंवा इच्छिते. थँक्यू. जय मला मॅम. खूप चालेल. सुखेन विश्रामः कर्तव्यः परं प्रथमं भोजनं कुरु. सुखाने आराम केला पाहिजे, पण आधी जेवण कर. आपण हे कर्तव्य हे शब्द बघितला होता मागे एकदा. कर्तव्य म्हणजे असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे वगैरे. सुखेन विश्राम कर्तव्य. सुखेन हे तृतीया, सुखाने, विश्राम आराम करणे कर्तव्य आहे, करणे आहे म्हणजे केला पाहिजे. परम, आता परम म्हणजे परंतु या अर्थाने आहे. प्रथमम भोजनम करू, आधी जेवण कर. आता हे असं घरामधलं संभाषण या काही वाक्यांमधून आपण बघितलं. मग कर्तव्य हा धातूस आधीच येतं का इकडे? नाही, धातुसाहित नाही म्हणता याला. ओके. कारण इकडे आपलं क्रियापद आलंय मराठीमध्ये क्रियापदच आहे ट्रान्सलेट ते, करताना. एक स्पेसिफिक क्रियापद आहे. हे केलं पाहिजे, ते जिथे कुठे लागेल तसं ते म्हणजे वेगळं ते बदलत पण नाही. ते म्हणजे ते त्याला एक प्रकारचा अवयसारखंच राहतं. ते विश्राम कर्तव्य, नंतर निद्रा कर्तव्य, काय जे काय असेल ते अमुक गोष्ट केली पाहिजे असं. केली पाहिजे, करणे आहे असं करणे काहीतरी. आहे, बेसिकली करणे आहे, हा. ते केली पाहिजे. त्यातलं काय एम्फोसिस केलेला भाग येतो की हे केलं पाहिजे, हे झालं पाहिजे, हे करणे आहे. तर अशा प्रकारे आपण हा 5वा पाठ संपवलेला आहे. मोठा पाठ होता. आपण यामध्ये क्रियापद शिकलो. भूतकाळामधलं अनआद्यतम भूतकाळ म्हणजे जो भूतकाळ हा आजच्या आधी झाला, काल झाला, परवा झाला, पण खूप पूर्वी पण नाही झाला. कारण जो भूतकाळ अगदी खूप पूर्वी झाला, ज्यावेळेला आपण तेव्हा नव्हतो, तो भूतकाळ आणखी वेगळा आहे. त्याचा अभ्यास आपला करायची पुढे नंतर केव्हा तरी होईल. तर सध्या आपण या प्रकारच्या भूतकाळावरतीच लक्ष देणार आहोत. तर एक नवीन पाठ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी अनाउन्समेंट मला करायची आहे. आपल्या ह्या क्लासमध्ये सुनंदा उर्फ रमा गिरी म्हणून मॅडम आहेत. त्या पण शिक्षिका आहेत मराठी विषयाच्या, आणि त्यांनी एक कविता केलेली आहे. त्या कवितेच्या ती कविता ते एक स्पर्धेमध्ये देऊ इच्छितात, त्या ठिकाणी प्रेझेंट केली त्यांनी, म्हणजे ऑनलाईन प्रेझेंट केली. आणि त्यांची अशी इच्छा आहे की सर्वांनी त्याला लाईक द्यावं, ती ऐकावी, आणि तिला लाईक दिल्यानंतर त्यांचं ते त्या ठिकाणी वेटेज त्यांना येईल. त्यामध्ये एक स्पर्धा आहे, त्यामध्ये महाराष्ट्राचा किंवा महाराष्ट्राची लाडका किंवा लाडकी कवयी किंवा कवयित्री असं एक त्यामध्ये राहील. त्यात काही त्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय असं काही बक्षीस पण आहे. तर मी त्यांना विनंती करतो 1-2 मिनिटांमध्ये त्यांनी त्याचं काय स्पर्धा आहे आणि ती काय आहे कविता थोडक्यात सांगावी. सुनंदाताई. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार, मी सुनंदा जाधवगिरी उर्फ रमा. काव्ययोग काव्य वाचन स्पर्धेत मी भाग घेतलाय. व्हिडिओ स्पर्धा आहे काव्य वाचनाची. त्या स्पर्धेत भाग घेतला असल्याने आणि पहिलीच कविता मी पहिल्यांदा सादर करतेय. महाभारतातल्या काळाची प्रतीकं घेऊन आजच्या सद्य परिस्थितीवरती मी ती काव्यरचना केली आहे. तुम्ही ती एकदा ऐकावी आणि आवडली तर कृपया प्रतिक्रिया द्या, दाद द्या. मला उत्साह मिळेल, प्रोत्साहन मिळेल. धन्यवाद. धन्यवाद सर. तर या ठिकाणी जर सरांनी परवानगी दिली तर मी ग्रुपवर टाकेन, नाही तर मग इंडिव्हिज्युअली प्रत्येकाला पाठवू आपण, आणि त्यावरची तुम्ही तुमची
व्ह्यू ठरवा कसं करायचं त्याला ते. त्यांना प्रोत्साहन द्यावं, असं एक आपल्यापैकी कोणी कलाकार आहे चांगले तर आपण त्याला प्रोत्साहन देऊया. सर संस्कृतमध्ये केली आहे का? नाही नाही, मराठीमध्येच केली. अच्छा. द्रौपदीची जी अवस्था होती त्यामध्ये दुःशासन त्यावेळेचं जे मौन त्या सभेमध्ये होतं, त्या मौनावरती आणि आजच्या याच्या सुद्धा अनेक ठिकाणी अनेक प्रकारे द्रौपदी आहेत आणि मौन सुद्धा आहे आणि दुःशासन आणि दुर्योधन सुद्धा आहेत. पण त्यांना जे बोचलं त्यामध्ये कवितेमध्ये ते की ह्या दुर्योधन दुःशासनापेक्षा हे असलेलं मौन जास्त त्रासदायक. मग तो भीमाचा असेल, दुर्योधनाचा असेल किंवा भीष्माचा असेल, त्याच्यावर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत आणि चांगल्या प्रकारे केल्या. तर मी पाठवतो सगळ्यांना ही कविता ती बघूया कसं तुम्हाला कसे आवडते. चालेल. आम्ही नक्की वाचू या आणि लाईक पण देऊ. वा वा, थँक्यू. म्हणजे सुनंदाताई धन्यवाद. सुनंदाताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद ताई. धन्यवाद. ओके. आपल्याला एक 5 मिनिटं वेळ आहे, अजून 5-7 मिनिटं. आपण पुढच्या पाठाची सुरुवात करूया. हे सगळं आपण शिकलेलं आहोत पूर्वी. हे दिसतंय ना, हो. हे क्रियापद दिसत आहेत ना, सगळे आज्ञार्थक क्रियापद आहेत आणि आपण आपला अभ्यास संस्कृतचा ह्या आज्ञार्थक क्रियापदापासून सुरुवात केला होता. गच्छ जा, आगच्छ ये, पी पी, पटपड, पश्य पहा, क्रीड खेळ, वद बोल, धाव पळ, पत म्हणजे पड, लिख म्हणजे लिही, तिष्ठ म्हणजे वाट पहा किंवा बस, असं काही आपण घेतलं होतं. तिष्ठ म्हणजे बस नाही होत ऍक्च्युअली, तिष्ठ म्हणजे तिथे थांब. कुरु म्हणजे कर, भव म्हणजे हो, आट म्हणजे फिर, फिर म्हणजे फिरायला जाणे. असं ही क्रियापदं अशी आहेत. ह्या क्रियापदांचा एक विशिष्ट ग्रुप आहे, विशिष्ट समूह आहे आणि ह्याशिवाय काही क्रियापदं इथे आहेत. भक्षय म्हणजे खा, धारय म्हणजे धारण कर, कथय म्हणजे बोल, क्षालय म्हणजे धू, पालय म्हणजे पालन कर किंवा पाळ, तोलय म्हणजे मोज. याचा आपण जर तुलना केली तर ही जी आज्ञार्थक क्रियापदं होती याच्यापेक्षा वेगळं यामध्ये की धातूच्या पुढे अय लागलंय. भक्ष धातू असेल तर अय लागून भक्ष आहे. धार असेल तर धर, धार धारण करणे, धार धारय, कथ कथय, क्षल क्षालय, पाल पालय, तोल तोलय. तर हे असं अय लागून यामध्ये झालेलं आहे. तर संस्कृतमध्ये कसं आहे की हे जे समूह आहेत क्रियापदांचे, एकंदर 10 समूह आहेत. त्याचे आपण खोलात जाणार नाहीये. फक्त एका समूहामध्ये असं आहे की तिथे कुठलाही त्याला प्रत्यय लागत नाही आणि या ठिकाणी काही क्रियापद अशी आहेत की त्याला अय हा प्रत्यय लागलाय आणि जे अय प्रत्यय लागलेला आहे त्याला ग्रामरमध्ये ह्या व्याकरणात म्हटलं जातं की ते दशम गणातले आहे आणि हे पहिले जे आहेत ते प्रथम गणातले आहे. तर बाकीचं सविस्तर बघू. फक्त हे माहिती म्हणून सांगितलं तुम्हाला की 2 वेगवेगळे ग्रुप आहेत आणि एका ग्रुपला या ठिकाणी कुठलाही प्रत्यय नाही. या ठिकाणी एका समूहाला अय नावाचा प्रत्यय आहे. याच्यावरती कुणाला काही अजून वाढवायचं सांगायचं काही? आता काही वाक्य जी आहेत आज्ञार्थी सोपी आपण केलेली पूर्वी. चनकान तोलय, चनकम आणि चनकान, चणे, तोल म्हणजे मोज, चणांचं वजन कर. लवणम तोलय, इथे तोलय वापरलेलं आहे, अय वापरला यामध्ये. लवणम तोलय, मीठ मोज, तोल. सर वस्त्राणी हा सर हा बोल. जिथे ल किंवा र आहे तिथे अय लागतोय का? नाही असं नाही. हे जे आहेत ना हे धातू आहेत. त्या धातूच्या पुढे सगळ्याला अय लागलाय. भक्ष, भक्षय, कथय पण आहे. ओके. धारय, कथ कथय. काही ठिकाणी इथं पुन्हा असं आहे की पहिलं अक्षर जे आहे ते या ठिकाणी त्याला काय म्हणता येईल,
एकच आहे ते, त्याला काना नाहीये. आणि इथे मग काही पुढे ठिकाणी धारय, क्षालय, पालय, काही ठिकाणी पुढे ते जसा जसा तो शब्द असेल त्याप्रमाणे ते बदलत गेलंय. हे क्षळचं क्षालय झालंय, पालचं पालयच आहे, तोलचं तोलयच आहे. फक्त या ठिकाणी इथे एक बदल झालाय, इथे धाराय झालंय. तर काही स्पेसिफिक बदल आहेत. ते बदल होण्यामध्ये काही व्याकरणिक क्रिया आहेत, त्यात आपण आज नको जायला, फक्त माहिती आपल्याला असावी. शंकान तोलय, लवणम तोलय, वस्त्राणि क्षालय, कपडे धू. यदि त्वं रुग्णः तर्हि प्रातःकाले उद्याने अट. अट नाही, सॉरी. तर्हि प्रातःकाले उद्याने अट. जर तू रुग्ण आजारी आहेस तर सकाळी उद्यानामध्ये, बागेमध्ये फिर. अहम कथयामी त्वं वस्त्राणि धारय. अहम कथयामी, कथ म्हणजे बोलणे, कथय, कथयपासून कथयामी, मी बोलतो. हे जे शब्द आहेत कथयामी वगैरे, प्रत्येक ठिकाणी 9 शब्द आहेत. याची मी लिस्ट त्या ठिकाणी PDF मध्ये टाकलेली आहे आज. अहम कथयामी त्वं वस्त्राणि धारय, तू वस्त्र घाल. हे बालक, त्वं ओदनम भक्षय, लशुणम भक्षय. हे बालक, तू भात खा, लसूण खा. हे सगळे आज्ञार्थी वाक्य आहे. देव वार्ताम कथय, देव वार्ता सांग, बातमी सांग. हे सारथे, त्वं सबलान अश्वान पालय. सबलान म्हणजे सबळ, म्हणजे सशक्त, हेल्दी. हे सारथी, तू सशक्त घोडे पाळ. त्वं तत्र तिष्ठ, तू तिथे थांब. तत्कार्यम त्वं अतिशीघ्रम कुरु, ते कार्य तू अतिशीघ्र, लगेच, लवकर, खूप लवकर कर. सायंकाले अध्ययनम कुरु, संध्याकाळी अभ्यास कर. कथय त्वं क्व गमिष्यसि. आता हा क्व नवीन शब्द आपल्याला इथे एकदा गेलेला आहे आपल्याला. तो पुत्र जे आहे त्याच्याऐवजी क्व वापरलं जातं. कथय म्हणजे सांग, त्वं क्व गमिष्यसि, तू कुठे जातोस, कुठे जाशील. गमिष्यसि भविष्यकाळ. तर ही जी वाक्य आहे ही सगळी आज्ञार्थी आहेत. यातून त्या समोरच्या व्यक्तीला विशिष्ट आज्ञा दिली गेली आहे आणि त्याप्रमाणे मग ते क्रियापदाचं रूप जे आहे ते आज्ञार्थी बनलेलं आहे. हे आज्ञार्थी क्रियापदाला सुद्धा एक विशिष्ट ग्रुप आहे की ते कशा प्रकारे आज्ञार्थी बनतात. पण आपण फक्त या ठिकाणी एवढंच बघणार आहोत की भाषांतर करताना, बोलताना, लिहिताना कशा प्रकारे आज्ञार्थी शब्द संस्कृतमध्ये बनतात किंवा संस्कृतचे मराठीमध्ये करायचे. यामध्ये तुम्हाला काही शेअर करायचंय? सर, हे कथय वगैरे वाले जे आहे ते लक्षात ठेवायला काही ट्रिक आहे का? हे तशीच्या तशी लक्षात, आता म्हणजे इथे पाठच करावे ही लागतील? जी यादी आहे ना, अशा प्रकारे ग्रुपच वेगळा आहे. कथय, क्षालय, पालय, तोलय, भक्षय एवढे आपल्याला सध्या आहेत. याच्या बाहेरचं आपल्याला या वर्गात येणार नाही. पण म्हणजे ते त्याच्याच्या तसे पाठच करावे लागतील, असं त्याला काही ट्रिक नाही की त्याला लक्षात ठेवायला? हो, आज्ञार्थी करता पालय नाही वेगळं असं काही. ते लक्षात पण राहतात. 2-3 वेळा आपण बघितलं, लिहिलं ना तर लक्षात राहतं ते. कारण ते की हा, पालती म्हणजे आता आम्हाला आतापर्यंत अशी सवय आहे की पालती, तोलती वगैरे तसं पालती नाही, करायची. पालयती जाईल ते.